सो आजच्या लेक्चरला आपण ट्रायंगलच्या आयसोसेलस ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज ज्या असतात त्या बघितल्या आहेत. काही स्पेशल अँगल्स आपण शोधून काढले आहेत वगैरे वगैरे. आता आपल्याला काम करायला सुरुवात करायची आहे. तर आपल्याला असं करायचंय की दोन त्रिकोण एकरूप असतात म्हणजे काय आणि त्याचा उपयोग काय, का ते कॉन्ग्रुएंट असल्यामुळे आपल्याला काय फायदा करून देणार आहेत ते बघायचं. तर पहिल्यांदा आधी नोटेशन, आपली भाषा, आपण काय आपण बोलणार आहे ते सगळ्यांना सारखं आणि समजलं पाहिजे. म्हणून ए बी सी आर व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल एबीसी. ए बी सी ला काय म्हणायचं असतं? व्हर्टायसेस. आणि एकटा ए असेल तर त्याला काय म्हणायचं? व्हर्टेक्स. एकटा बी असेल तर त्याला काय म्हणायचं? व्हर्टेक्स बी, व्हर्टेक्स सी. आणि तिघं मिळून एकदम अनेक वचन ए कॉमा बी कॉमा सी आर व्हर्टेक्स. ए बी बी आर साइड्स ऑफ ट्रायंगल. लक्षात येत आहे? नुसती नावं कशाला काय म्हणतात एवढंच सांगतोय आता. ओके. त्याच्यानंतर BC is side opposite to A, angle A. Angle A. त्यामुळे मी एक लिहिलं की उरलेल्या तीन तुमच्या लक्षात येणार. CA is side opposite to angle B. B is side opposite to angle C. BC is, आज आमच्या कुत्र्यांना काय झालं? BC is denoted by स्मॉल आहे. BC म्हणजे काय? लेंथ ऑफ साइड BC. नुसतं BC म्हणजे लेंथ ऑफ साइड BC, लांबी किती BC. तर ती नॉर्मली स्मॉल ए दाखवतात, कारण अपोजिट ए असतो म्हणून. त्यामुळे मग CA लेंथ CA विल बी डिनोटेड बाय स्मॉल b, आणि लेंथ AB विल बी डिनोटेड बाय स्मॉल. राहील लक्षात? हे वर्ल्ड वाईड नोटेशन आहे, म्हणजे सिंधुदुर्गात पण हेच आणि कॅलिफोर्नियामध्ये पण हेच. त्यामुळे स्मॉल ए तुम्ही म्हटलं की लोकांना समजणार की अरे हा BC ट्रायंगल एबीसीच्या BC या साइड बद्दल बोलतोय, ऑटोमॅटिक कळणार. ओके. त्याच्यानंतर अँगल ABC च्या दोन साइड्स, अँगल ABC ऍडजसंट रेज म्हणजे शेजारचे किरण BA अँड BC, बरोबर. त्याला म्हणतात अँगल BABC. इट इज ऑल्सो कॉल्ड included angle between AB and BC. सेगमेंट AB आणि सेगमेंट BC मधला इन्क्लुडेड अँगल कोणता? तर ABC. प्रत्येक इंग्लिश शब्दाला मी मराठी शब्द सांगणार नाहीये. अगदीच जर खूप नवीन शब्द असेल तर सांगणार आहे, नाहीतर आपल्याला हळूहळू आता इंग्लिश मध्येच मॅथ्स बोलायला शिकायचंय. प्रत्येक वेळेला मराठी त्याचं आपण नाही विचार करत बसणार, कारण सेमी इंग्लिशला आहोत ना आपण सगळे, किंवा इंग्लिशला आहोत आपण. जर समजलं नाही तर सांगेन, एक कॉन्ग्रुअन्स म्हणजे एक पुढे सांगेन, पण बाकी सगळ्या गोष्टी आपण हळूहळू इंग्लिश मध्ये लिहायला सुरुवात करूया. तर अँगल एबीसी हा अँगल जो आहे, हा अँगल
हा कोणत्या दोन बाजूंमध्ये इन्क्लूड झाला, म्हणजे दोन बाजूंमुळे तयार झालेला आहे. तर एबी आणि बीसी मुळे तयार झालेला अँगल, त्यामुळे एबी आणि बीसी चा इन्क्लुडेड अँगल बी. ठीक आहे, तसाच सी आणि तसाच ए असणार आहे. ठीक आहे, आता अँगल एबीसी असं 3 लेटर्स लिहिण्यापेक्षा ट्रायंगल मध्ये इथे दुसरा कुठचा अँगल नाही, इथे लिनियर पेअर असतं तर आपल्याला एबीसी लिहावा लागता असता, हा अँगल, आणि एबीडी लिहायला लागला असता दुसरा. पण आता इथे लिनियर पेअर नाहीये, हा एकटाच अँगल आहे. त्यामुळे कधीतरी आपण या अँगल बी असं पण म्हणू शकतो. अँगल बी असं पण याला म्हणू शकतो आपण. बरोबर आहे. पुढे, तर आता जर मला दोन ट्रायंगल एकमेकांशी कंपॅरिझन करायची असेल, म्हणजे आता मला जर दोन ट्रायंगल एबीसी आणि पी क्यू आर यांची कंपॅरिझन करायची, दोघांची तुलना करायची आहे, तर एका ट्रायंगलला 6 एलिमेंट्स असतात. 6 एलिमेंट्स असतात. So if I consider triangle ABC, in triangle ABC, there are 6 elements. Okay, now one element is AB, side AB is one element. Second element is side BC. Third element is side CA. Fourth element is angle. Fifth element is angle B. Sixth element is angle. माइक बंद करा. सानिका माधव माइक बंद. सानिका माधव माइक बंद. हा, देर आर 6 एलिमेंट्स टू अ ट्रायंगल. आता असेच्या असे 6 एलिमेंट्स मी पी लिहू शकतो. अरे समजते का? सोपी गोष्ट आहे. इथे एबीसीच्या ऐवजी जर मी इथे पी क्यू आर लिहिला असता, ट्रायंगल पी क्यू आर जो काढलाय मी इथे, तर एबीच्या जागी मी लिहिलं असतं पी क्यू, बीसीच्या जागी लिहिलं असतं क्यू आर, सीएच्या जागी लिहिलं असतं आर पी, एच्या जागी लिहिलं असतं अँगल पी, अँगल क्यू, अँगल आर. त्यामुळे कोणताही तुम्ही ट्रायंगल घेतला की त्याला किती एलिमेंट्स असणार आहेत? 6. तर आता गंमत बघा. गंमत अशी आहे की आता मुद्दामून डायग्राम तुम्हाला दिसणार नाही असं मी ठेवलेलं आहे वरती. जर मॅथमॅटिकली कसं, ट्रायंगल एबीसी corresponds with triangle PQR. याचा अर्थ असा की एक AB corresponds with PQ, दूसरा BC corresponds with QR, and तीसरा CA corresponds with RP. चौथा अर्थ अँगल A corresponds with P. पाचवा अर्थ अँगल B corresponds with अँगल Q. आणि सहावा अर्थ अँगल C corresponds with अँगल R. असा होतो. सोपं आहे. शिस्त लावतोय आपण स्वतःला. आपण स्वतःला शिस्त लावत आहोत. त्यामुळे आता तुम्हाला प्रश्न पुढचा. समजा इफ आय से ट्रायंगल DEF corresponds to triangle YXZ, तर काय? हे जर असं मी लिहिलं तर त्याचा अर्थ काय?
तो लिहा तुमच्या वहीमध्ये, नुसता हात वर नाही करायचा आहे. ट्रायंगल डीएफ करस्पॉन्ड्स टू ट्रायंगल वाय एक्स झेड चा अर्थ काय आणि तो मला दाखवा. स्वानंद हात खाली कर. अरे वा, व्हेरी गुड. बऱ्याच मुलांचे कॅमेरे ऑन आहेत. आय एम व्हेरी हॅपी. मला आनंद झाला कॅमेरे चालू बघून. धरा पाटी कॅमेऱ्यासमोर, पेन्सिल समोर धरा. अरे अवघड प्रश्न विचारलाय का सोपा प्रश्न विचारलाय? म्हणजे तिसरी चौथीतल्या विद्यार्थ्याला जरी सांगितलं तरी तो सांगेल. फक्त डोकं ठिकाणावर ठेवून आपण लिहायचंय. स्वानंद बरोबर, परीस बरोबर, पार्थ अरे अरे पार्थ चव्हाण तू काय लिहिलंयस? 6 गोष्टी लिहायच्यात, 6. तू सारखा ट्रँगल 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 का काढलायस तिथं? मी काय लिहिलंय बघा जरा, पाठी दिसते ना, मी काय लिहिलंय ते बघा. एबीसी. अरे पार्थ चव्हाण काढून घे, चुकलंय. मी कसं लिहिलंय ते बघा, तसं तुम्ही लिहा. साधी गोष्ट आहे. श्रेया शेळके करेक्ट. गौरेश करेक्ट. सारे 6 गोष्टी एबीसी आणि पीक्यूआरच्या मी लिहून दाखवल्या आहेत आणि डीएफ आणि वाय एक्स झेडच्या तुम्हाला लिहायला सांगितल्या. गावडे देवदत्त बरोबर, मधुरा कविटेकर बरोबर, वेदांत राठोड बरोबर आहे. आता अशीपणा कुठे? तर सेगमेंट जे लिहिलेले आहेत मी ए बी बी सी सी ए, त्या डोक्यावर आडवी रेषा काढलीये की नाही काढलीये? जर काढली तर त्याचा अर्थ होतो सेगमेंट. जर आडवी रेषा डोक्यावर काढली नाही तर त्याचा अर्थ होतो लेंथ, लांबी. सेगमेंटची लांबी हे मागच्या लेक्चरला मी सांगितलंय, पहिल्या लेक्चरला. त्यामुळे कारण नसताना आपण चूक करायची नाहीये. दाखवा. हर्ष बरोबर, स्वरा बरोबर, अन्वेषा बरोबर, आरुषी बरोबर, पार्थ परब बरोबर. सगळं दिसत नाही उत्तर पण असेल बरोबर. दीक्षांत बरोबर, अनुज बरोबर, स्मिता बरोबर, वेदांत बरोबर, सुयश बरोबर. चला सगळे बरोबर, कारण मी काय अवघड काही विचारलेलंच नाही, सोपं विचारलेलं आहे. त्यामुळे ते मी लिहिण्यात परत वेळ वाया घालवत नाही. आता की बघा, आता मी जर हे लिहिलं तर तुम्ही 1 2 3 4 5 6 असं लिहिता बरोबर. ठीक आहे. आता उलट मी समजा असं लिहिलं 1 डीई सेगमेंट डी with LM, segment 2 D, EF corresponds with MN. तीसरा FD segment corresponds with NL. चौथा स्टेटमेंट एंगल D corresponds with एंगल L. पाचवं स्टेटमेंट एंगल E corresponds with एंगल M. सहावं स्टेटमेंट एंगल F corresponds with एंगल M. परीक्षा हे लिहिलेलं असेल तर त्याचा अर्थ असा
याच्यावरनं मी असं, याच्यावरनं तुम्ही असं शोधून काढलं, याच्यावरनं असं शोधून काढलं, आपण असं शोधून काढलं. हे जर दिलेलं असेल तर याच्यावरनं ट्रायंगल DEF corresponds to ट्रायंगल LMN असं येतं. म्हणजे ही 6 एलिमेंट्स जर एकमेकांना करस्पॉन्ड करत असतील तर ते दोन ट्रायंगल करस्पॉन्ड करतात, आणि जर दोन ट्रायंगल एकमेकांना करस्पॉन्ड करत असतील तर 6 एलिमेंट्स एकमेकांना करस्पॉन्ड करतात. तर या गोष्टीला इंग्लिशमध्ये इफ अँड ओनली इफ असं म्हणतात. हा शब्द जो आहे तो मॅथमॅटिक्स मध्ये अत्यंत महत्वाचा आहे. इफ अँड ओनली इफ याचा अर्थ जर ए झालं तर बी, ए झालं तर बी, आणि बी झालं तर ए. म्हणजेच ए इफ अँड ओनली इफ बी. लक्षात येते? ए इफ अँड ओनली इफ मध्ये ओनली, इफ अँड ओनली इफ बी, याचा अर्थ ए झाला तर बी, बी झाला तर ए, म्हणून लिहिताना असं लिहितात ए करस्पॉन्ड विथ टू अँड फ्रो करस्पॉन्डन्स. हे झालं तर ते झालं तर हे. ठीक आहे. आता आपण विचारतो, एकेकाने माईक चालू करून उत्तर देऊ शकता, कारण तुम्ही ऐकलेली गोष्ट विचारताय. मला असं म्हणायचंय की ट्रायंगल ABC एकरूप आहे ट्रायंगल PQR बरोबर, असं मला म्हणायचं आहे. जर मला असं म्हणायचं असेल इंग्लिशमध्ये ट्रायंगल ABC इज विथ ट्रायंगल PQR, इफ आय वॉन्ट टू से दिस, असं मला म्हणायचं असेल तर मला कॉन्ग्रुएंट CONGRUENT या शब्दाची व्याख्या लिहावी लागणार, डेफिनेशन लिहावी लागणार. तर ABC कॉन्ग्रुएंट PQR ची तुमच्या हिशोबाने तुम्हाला माहिती असलेल्या गोष्टींवरून तुम्ही तुमचा अंदाज बांधून स्वतःचा विचार करून ABC कॉन्ग्रुएंट PQR म्हणजे काय ते मला सांगा. चला, ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल PQR इफ अँड ओनली इफ all 6 corresponding elements are congruent. Segment AB congruent segment PQ, segment BC congruent segment QR, CA congruent segment RP, angle A congruent angle P, angle B congruent angle Q, angle C congruent angle R. 6च्या 6 जण. आणि डेफिनेशन्स आर इफ अँड ओनली इफ नेहमीच डेफिनेशन्स या दोन्ही बाजून असतात. असं झालं तर तसं, तसं झालं तर असं. आता गंमत येणार आहे. लक्षात आलंय सगळ्यांच्या? आता आपण एक काम करूया की मी तुम्हाला ट्रायंगल काढायला सांगेन, वहीमध्ये ट्रायंगल काढायला सांगेन. अरे आपण जॉमेट्री शिकतोय म्हणजे आपल्याकडे कंपास बॉक्स पाहिजे हा आजूबाजूला. म्हणजे आता लगेच लागेल असं नाही, पण पुढच्या लेक्चरला चांगली तयारी करून बसा, पेन्सिल टोप काढून व्यवस्थित. नाहीतर आता मी कंपास बॉक्स लागेल म्हटल्यावर तुम्ही सगळं घर शोधायला लागाल तर चालणार नाही. हा, तर आता असं आपण काम करायचंय की मला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं, म्हणजे त्रिकोणाचं चित्र काढायचं आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला समजा असं सांगितलं की मुलांनो त्रिकोण ABC काढा, ड्रॉ ट्रायंगल ABC, असं मी तुम्हाला सांगितलं. ड्रॉ ट्रायंगल ABC. आणि मी तुम्हाला काय देतो, मला अशी इच्छा आहे की तुमच्या वहीमध्ये तुमचे जे ट्रायंगल तुम्ही काढाल ते दिसायला सारखे असतील सगळ्या मुलांचे, म्हणून मग मी एक एक गोष्ट तुम्हाला द्यायला लागतो. समजा पहिलं
की लेंथ ऑफ सेगमेंट बीसी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर्स. एवढीच माहिती दिली आणि सांगितलं ट्रँगल काढू शकणार की नाही तुम्ही ट्रँगल? अरे मी जर सांगितलं बीसी ची लांबी 5 सेंटीमीटर हवी तर तुम्ही ट्रँगल काढू शकणार की शकणार नाही? काढू शकणार. अंगठा वर की अंगठा खाली? अंगठा काढू खाली शकणार. जणांचा आहे, काही जणांचा अंगठा वर आहे. विचार महत्वाचा आहे सगळ्यात. हा, तर काही जण म्हणतात की ट्रँगल काढू शकू. बर, हा ठीक आहे. कसा काढणार? कोणतरी सांगा मला, ज्यांचा अंगठा वर आहे त्यांनी सांगा कसं काढणार. सर एक स्केल घेणार आणि थांब स्वानंद, आपण माईक चालू करून लगेच बोलायला सुरुवात नाहीये करायची. लक्षात आलं का तुझ्या? द्यायचं आपल्याला. हा, आणि रादर तू शांतच राहा, कारण जरा आपण हे आहे ना, मोठे आहे ना जरा इतरांपेक्षा, तुला नवीन काही ना काहीतरी मिळत राहणार आहे प्रत्येक लेक्चरला. हा, कसं सांगा सर मी सांगू? 5 सेंटीमीटर. हा सांगा. भेदिका. बीसी हा बेस घ्यायचा 5 सेंटीमीटर वर आणि ट्रायंगल काढायचा. ट्रँगल काढायचा म्हणजे मग कसं काढणार? पण बीसी काढला मग काय करायचं? म्हणजे बीसी हा बेस घ्यायचा खाली. हा, म्हणजे बीसी एक रेषाखंड काढायचा बेस हा, आणि मग काय करायचं? आणि मग ते जोडायचं. काय जोडायचं? बी आणि सी जोडले, पुढे? हा, आणि मग ट्रायंगल, मग हा, सर मी सांगू? अरे ती का कंप्लीट करू दे आधी. मग काहीतरी प्रयत्न करता माती. हा सांग वेदिका. मग नंतर ते ए सी आणि ते सगळं असं जोडायचे. ए कुठे? पण ए कुठे घ्यायचा? मग सगळ्यांची माप मग सारखी घ्यायची. अरे तू बी आणि सी कसा काढायचा ते सांगितलं. एक हो. सर मी सांगू? आंबा आंबा वेदिका, अरे काय? ए कुठे घ्यायचा? म्हणजे बीसी हा बेस घ्यायचा आणि 5 सेंटीमीटर वर काढायचं आणि मग थोडी. बरोबर आहे, बरोबर आहे, सांग. अरे तुम्हाला म्हणजे ए कुठे घ्यायचा? ए जो आहे ना, व्हर्टेक्स ए, मी शिकवलं व्हर्टेक्स ए. व्हर्टेक्स ए कुठे घ्यायचा? कुठे घ्या, पुण्या जोडूया आपण. पुणा टू काय, तू कुठच्या गावात आहेस तिथे बी ला जोडूया आणि पुणा ला जोडूया. ट्रँगल तयार होणार की नाही होणार? हा, बरं. अजून कोणाला सांगायचं याच्या व्यतिरिक्त? बीसी तुम्ही काढा आणि ए वाटेल तिथे घ्या आणि एबीसी जोडा एकमेकांना, ट्रँगल तयार होणार. बरोबर आहे. आता मला सांगा, असा काढलेला ट्रँगल हा सगळ्यांचे दिसायला सारखे असणार का सगळ्यांचे दिसायला वेगळे असणार? अरे सगळ्यांचे ट्रँगल दिसायला सारखे असणार का सगळ्यांचे वेगवेगळे असणार? वेगळे असणार. वेगळे वेगळे असणार. हर्ष, का वेगळे असणार मित्रा? कारण तुम्हीच सर सांगलात एक हय घेऊ शकतात तुम्ही, पुण्यात पण घेऊ शकतात आणि वहीच्या त्याच जरा बीसीच्या जरा वर पण घेऊ शकता. बरोबर मा? मग दोन ट्रँगल सारखे कसे दिसतले? अरे हर्ष, बरोबर मा? बरोबर बरोबर बरोबर. ओके, त्यामुळे फक्त मी साईड दिली तर ट्रँगल कॉन्ग्रुएंट काढता येणार नाही. आता प्रत्येकाच्या वहीत येणारा कॉन्ग्रुएंट ट्रँगल आहे एकमेकांना तुम्ही कापून समजा एकमेकांना कुरिअर, माझा ट्रँगल असा आला, माझा ट्रँगल असा आला, तर ते सगळे एकमेकांवर ठेवल्यावर बरोबर मॅच व्हायला हवे म्हणजे कॉन्ग्रुएंट. दिसायला सारखे एक रूप म्हणजे कॉन्ग्रुएंट. त्यामुळे मी जी माहिती तुम्हाला देईन त्याने जर तुम्ही ट्रँगल आणि तो कापून एकमेकांच्या वरती ठेवून बघितलं तर जुळणार नाही. जास्तीत जास्त जुळेल बीसी जुळेल सगळ्यांचा, ते सुद्धा जर तुम्ही बरोबर माप घेऊन रेषा काढली असेल तर रेषाखंड.
ठीक आहे. त्यामुळे मग एकच फक्त बाजू देऊन तुम्हाला काही ट्रायंगल काढता येणार नाहीये. ठीक आहे. सर मी सांगू. देतो. थांबा. आता मी देतो की समजा ठीक आहे, मग बीसी ने तुमचं काम होत नाहीये का? तर ठीक आहे, बीसी काढून टाकलं. मग तुम्हाला देतो अँगल बी देतो. चला, अँगल बी इज इक्वल टू 60 डिग्री काढा. ट्रायंगल एबीसी, अँगल बी इज इक्वल टू 60 डिग्री. ट्रायंगल एबीसी काढता येईल मुलांनो? ट्रायंगल एबीसी काढता येईल की येणार नाही? अरे काय झालं? काढता येईल. हा बरोबर. कसं काढणार? मृदुला बर काढता येईल असं ती म्हणते. आणि अँगल 60 म्हणजे व्हर्टेक्स बी फिक्स झाला, रे बी ए फिक्स झाला, रे बीसी फिक्स झाला, बरोबर की नाही? मग रे बी ए वर ए कुठेही घ्या, रे बीसी वर सी कुठेही घ्या आणि एसी जोडा, ट्रायंगल एबीसी तयार होईल. त्यामुळे काढता येईल. अँगल बी 60 अंश असलेला ट्रायंगल. पण पुढचा प्रश्न, सगळ्यांचे ट्रायंगल सारखे दिसतील का? नाही दिसणार. नाही. प्रत्येकाचा ट्रायंगल दिसेल, प्रत्येकाचा ट्रायंगल वेगळा दिसेल. बरोबर आहे? अरे समजतंय का? त्यामुळे फक्त एक गोष्ट देऊन मला सारखे दिसणारे ट्रायंगल काढता येणार नाही. फक्त एक गोष्ट देऊन सगळे सारखे दिसणारे ट्रायंगल मला काढता येणार नाहीत. बरं, त्यामुळे मला तुम्हाला आता कदाचित 2 गोष्टी द्याव्या लागतील. ठीक आहे, तर मी तुम्हाला आता 2 गोष्टी देतो. एक गोष्ट देतो, BC इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, अँगल B इज इक्वल टू 60 डिग्री. या दोन्ही गोष्टी वापरा आणि आता ट्रायंगल काढा. असं जर मी तुम्हाला सांगितलं, ट्रायंगल काढता येईल का? हो. येईल. हो. सर. दुसरा प्रश्न, सगळ्यांचे ट्रायंगल सारखे असतील का? नाही. हो. येस सर. हो सर. हो सर. सर हो सर. हो. कोण म्हणतायत? राज दुरत हो म्हणतायत. होय, एक्सप्लेन करा कसे ते. बरं, तुम्ही स्वतःहून किती जण कॅमेरे बंद करतायत? आता स्वतःहून बंद करतायत. इंटरनेटमुळे बंद होत असेल कदाचित, तर सोडून द्या. स्वतःहून बंद करणारे किती आहेत? काही जण आहेत. मी चालू करा म्हटल्यावर चालू करतात, बंद करा म्हटलं बंद न सांगता बंद करतात, चालू करतात. एनिवे, तर 2 गोष्टी दिल्या आहेत. तुम्हाला ट्रायंगल काढता येईल. तो ट्रायंगल एकरूप असेल का? तर असणार नाही, कारण तुम्ही बी आणि सी फिक्स केलं. बी वरनं एक रेषा कोन काढला 60 अंशाचा, पण मग त्या कोना जो बीए रे जो आहे, बीए त्या रे वरती तुम्ही कुठेही ए पॉइंट घेऊ शकता. म्हणजे बघा, तुम्ही बीसी काढलं, याला नाव दिलं बी, याला सी, आणि मग रे बीए काढला 60 डिग्रीला असा. आता ए कुठे घ्यायचा? इथे घेतला तर हा ट्रायंगल एबीसी होईल, A1 ABC. इथे घेतला तर हा ट्रायंगल एबीसी होईल, A2BC. इथे घेतला तर A3BC होईल, तिसरा ट्रायंगल तयार होईल. त्यामुळे ट्रायंगल काढता येईल, पण सगळ्यांचे सारखे असणार नाही. त्यामुळे मला 2 गोष्टी. बरं ठीक आहे, एक बाजू दिली आणि एक कोन दिला. आता समजा मी कमीत कमी एक बाजू देतो BC, दुसरी बाजू देतो AB. 2 बाजू दिल्या, काढता येईल? जमणार नाही. म्हणजे काढता येईल, पण दिसायला सारखे असणार नाहीत. का? तर आता मी सांगतो. तुम्हाला विचारायच्या ऐवजी मीच पटापटा सांगतो.
तुम्ही बीसी काढा, बेस काढा, बेस बीसी काढला 5 सेंटीमीटर. आता AB 3 सेंटीमीटर काढायचं आहे, तर इथे तुम्ही कंपासचं टोक ठेवलं, 3 सेंटीमीटरची त्रिज्या घेतली, तर तुम्हाला कुठेही हे काढता येईल. या वर्तुळावरती कुठेही हे घेऊ शकता तुम्ही, बरोबर आहे. या वर्तुळावर ए कुठेही घेतला, इथे घेतला तर हा ट्रायंगल एबीसी तयार होईल, इथे घेतला तर हा ट्रायंगल एबीसी तयार होईल, इथे घेतला तर हा ट्रायंगल एबीसी तयार होईल. त्यामुळे जर दोन बाजू दिल्या तर ट्रायंगल काढता येतो, पण कॉन्ग्रुएंट असण्याची शक्यता नाही. त्यामुळे दोन गोष्टी देऊन सुद्धा माझं काम होणार नाही. बरं, आता मी थोडं माझं बजेट वाढवतो आणि तुम्हाला 3 गोष्टी देतो. पहिली बाजू देतो, AB इज इक्वल टू 4 सेंटीमीटर्स. नंतर एक कोन देतो, अँगल B 45 डिग्री, आणि नंतर अजून एक साइड देतो BC 5 सेंटीमीटर्स. एवढी सगळी माहिती मी तुम्हाला दिल्यावर तुम्हाला ट्रायंगल काढता येईल का? हो. ट्रायंगल काढता येईल? हो सर. सगळ्यांना ट्रायंगल काढता येईल? हो सर, काढता येईल. काढता येईल. आणि सगळ्यांचे ट्रायंगल्स एकरूप असतील का? विल आर कॉन्ग्रुएंट? हो. नाही असणार. हो सर. हो सर नाही अरे परत नाही. उत्तर देऊ नका. बालवाडीतल्या मुलांसारखं वागू नका. तुम्ही आता 8वी मध्ये आहात. नाही. एकदा उत्तर दिलं नाही. की बस झालं. मला कळतं कोणी उत्तर दिलंय, तो माईक चालू होतो तुमचा. त्यामुळे जर मी 3 तुम्हाला दिल्या, AB, अँगल B अँड BC, तर तुम्हाला ट्रायंगल काढता येईल का? उत्तर आहे हो. आणि सगळ्यांना जर मी सांगितलं ट्रायंगल काढा, वही आणि एकमेकांवरती चिटकवून बघा ते एकरूप आहेत का, तर उत्तर काय येईल? एकरूप आहेत की नाहीत? नाही नाही. कोण म्हणाल? देवदत्त. देवदत्त नाही. आहे. थांबा, देवदत्त नाही म्हणतोय. त्यामुळे काय आहे ते बघूया. आहेत. देवदत्त, उगाच आपलं नुसतं काहीतरी उत्तर देऊन टाकायचं नाही. तरी विचार असेल झालेला तो सांगायचा आहे माईक चालू करून. कारण ए बी आणि BC हे येणार, पण कुठे 4 सेंटीमीटर कुठे पण काढला पण BC सेम नाही येणार कोणाचा पण. सॉरी, AC सेम कोणाचा येणार नाही. अरे पण तो अँगल दिलाय ना मध्ये 45 डिग्री. AB आणि BCच्या मध्ये अँगल किती दिलेला आहे? 25. मग तू वहीत काढून बघ, ABC ट्रायंगल येतो का नाही काढता ते. सर येणार काढायला. है ना? जर आता आपल्याकडे भरपूर वेळ असता तर मी तुम्हाला सांगितलं असतं काढा. तुम्ही एका वर्गात सगळे असतात तर सांगितलं असतं शेजाऱ्यांबरोबर चेक करा, दिसायला सारखा दिसतोय का. पण आता ते करायची काही शक्यता नाहीये. तर आपण की पहिल्यांदा BC काढला, मग B वरती तुमचा कोन मापक ठेवून 45 डिग्रीचा एक रे काढला. मी दाखवतो काढून तुम्हाला. ठीक आहे, बोर्डवर मी काढून दाखवतो. हा, वर्षा माईक बंद कर, वर्षा गवस. हा, आता बघा ही माहिती आपल्याकडे दिलेली आहे. कोणती माहिती आहे? AB 4 सेंटीमीटर, BC 45 डिग्री आणि BC 5, अँगल B 45 डिग्री आणि BC 5 सेंटीमीटर. मी सुरुवात केली. पहिल्यांदा BC 5 सेंटीमीटर काढला. नावं दिली B आणि C. कोन मापक इथे ठेवला आणि 45 डिग्री वरती इथे मार्क केलं. कोन मापक आहे तो काढून टाकला आणि 45 अंशावर एक किरण काढला, रे
याच्यावर कुठेतरी बी असणार आहे. ठीक आहे. मग आता कंपासच्या पोलादी टोकाला इथे ठेवलं बी वर. त्रिज्या किती घेतली? 4 सेंटीमीटर. हा कंपास आहे माझा. दिसतोय कंपास सारखा? कंपास आहे हा कंपास. असं काहीतरी इथे पेन्सिल अडकवली आणि कंपास. ठीक आहे. इथे ठेवलं आणि 4 सेंटीमीटर वर एक कंस काढला असा. त्या पॉइंट आता रे म्हणजे रे बी ए आणि हा कंस ज्याच्यावरती बी असणार आहे. बी पासून सगळे पॉइंट जे 4 सेंटीमीटर वरती आहेत म्हणजेच वर्तुळ, आणि बी पासून सगळे पॉइंट्स जे बीसी बरोबर 45 डिग्री करतात ते म्हणजे सगळे पॉइंट्स हे, आणि हे दोन्ही साध्य करणारा पॉइंट म्हणजे हा पॉइंट, त्याचं नाव आहे ए. लक्षात घ्या, वर्तुळ सगळे पॉइंट 4 सेंटीमीटरवर, रे बी ए सगळे पॉइंट 45 डिग्री, सगळे पॉइंट 45 डिग्री. मग हे दोन्ही कामं करणारा असा पॉइंट कोणता आहे? तर याचा इंटरसेक्शन पॉइंट ए बी ए सी जोडा, तुम्हाला ट्रायंगल एबीसी मिळेल. सगळ्यांच्या वहीतला ट्रायंगल एबीसी हा दिसायला सारखाच असेल, वेगळ्या असण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून अजून उरलेल्या 3 गोष्टी द्यायची गरज नाहीये. उरलेल्या 3 गोष्टी कोणत्या आहेत? मी ज्या तुम्हाला दिलेल्याच नाहीये. 5वी गोष्ट, चौथी गोष्ट सी ए किती दिलेलीच नाहीये. 5वी गोष्ट अँगल ए दिलेलाच नाही, आणि 6वी गोष्ट अँगल सी दिलेला. तरी सुद्धा या 3च गोष्टी वापरून मी असं म्हणू शकतो की ट्रायंगल एबीसी आहे प्रत्येकाच्या वहीतला ट्रायंगल. पहिल्याच्या वहीतला A1 B1 C1, दुसऱ्याच्या वहीतला A2 B2 C2, A40 B40 C40, 40 हव्यातल्या वहीच्या. आणि म्हणून याला आपण थिअरम म्हणणार आहे. थिअरम म्हणजे प्रमेय. प्रमेय काय प्रमेयाचं नाव? बाजू कोण बाजू, मराठीत झालंय. SS. इंग्लिश मध्ये याला म्हणायचं SAS, साइड साइड. लक्षात घ्या, हा पहिला थिअरम आहे जॉमेट्रीतला, म्हणजे आपल्या लेवलच्या. त्याच्या मागे पण आहेत अजून, युक्लिडियन जॉमेट्री म्हणून जो प्रकार आहे त्याच्या मागे पण अजून बरेच थिअरम आहेत, पण आपल्या शिक्षणाच्या दृष्टीने हा पहिला थिअरम आपला SAS. बरोबर. पण मग आपण सिद्ध केलाय का? सिद्ध केलेलं नाही. आपण आपलं काढून बघितलं, डायग्राम काढून बघितलं, सगळ्यांचे सारखे येत असतील तर हो. अजून आपण लहान आहे हा सिद्ध करायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो, काही अशी असतात की जी सिद्ध करता येतात, त्यांना प्रमेय असं म्हणतात इंग्लिशमध्ये. दोच अरे माईक, आर्यन कुलकर्णी माईक, अजून कोणाचा माईक चालू आहे? तुमचं तुम्हाला कळत नाही माईक कोणाचं चालू आहे कोणाचं नाहीये ते? तुमचा स्वतःचा आवाज ऐकायला येणार ना तुम्हाला? बर, महत्वाचं सांगतोय, लक्ष द्या. काही वाक्य अशी असतात की जी सिद्ध करता येतात, त्यांना प्रमेय असं म्हणतात इंग्लिशमध्ये. स्टेटमेंट्स which can be proved are called theorems. प्रमेय, थिअरम. काही वाक्य अशी असतात की किती कष्ट केले तरी सिद्ध करता येत नाही. ती बरोबर असतात पण सिद्ध करता येत नाहीत.
आपल्याला ती बरोबर आहेत असं गृहीत धरावं लागतं इंग्लिशमध्ये. फ्यू स्टेटमेंट्स आर सच दॅट दे कॅनॉट बी, वी हॅव टू ॲझ्युम देम टू बी ट्रू विदाउट प्रूफ. दे आर सिम्पल. बरोबर आहे. आता आपण सूर्य पूर्वेला उगवतो. अरे सूर्य ज्या बाजूला उगवतो त्या दिशेला आपण नाव ठेवलंय पूर्व. बरोबर आहे की नाही? मग सूर्य उगवतो हे सिद्ध करा असं कोणी जर सांगितलं तर सिद्ध करता येणार नाही. सूर्य पूर्वेला, आता चायनीज भाषेमध्ये पूर्वेला अजून काहीतरी वेगळं म्हणत असतील. तिथे ते म्हणणार सूर्य अंडू पांडू कुठेतरी उगवतो. त्यांच्या भाषेत हे म्हणजे काय, पूर्व दिशा म्हणजे अंडू पांडू असेल त्यांच्या भाषेत. त्यांचा तो थेरम, त्यांचं ते वाक्य सत्य आहे, आपलं हे वाक्य सत्य आहे. अरे लक्षात येते का तुमच्या? ते सिद्ध करता येणार नाही. अशा वाक्यांना, जी वाक्य खरी असतात पण सिद्ध करता येत नाही, अशा वाक्यांना मराठीत ग्रहितक म्हणजे ते ग्रहित धरलेलं आहे ते ग्रहितक. आणि इंग्लिशमध्ये अशा वाक्य स्टेटमेंट्स विच आर इझी बट कॅनॉट बी प्रूव्ड आर कॉल्ड पॉस्ट्युलेट्स किंवा एक्झियम. सांगतो इंग्लिशमध्ये कसं स्पेलिंग करायचं. एक्झियम्स. और पॉस्ट्युलेट्स म्हणजे मराठीत ग्रहितक. ओके, म्हणजे हे सिद्ध न करता येणारी सगळ्यात सोपी वाक्य म्हणजे ग्रहितक. आणि जी सिद्ध करता येतात त्यांना इंग्लिशमध्ये म्हणतात थिअरम आणि मराठीत म्हणतात प्रमेय. बरोबर. तर आता मी हे इथे लिहिलंय हे चुकलेलं आहे माझं. इथे मी प्रमेय बाकोबा असं लिहिलेलं आहे. पण जर तुम्ही खरी जॉमेट्री बघितली 2000 वर्षापूर्वी युक्लिड नावाच्या माणसाने संपूर्ण जॉमेट्री परत एकदा लिहून काढली त्याच्या पुस्तकांमध्ये. आधी काय, मग नंतर काय, मग मागचं वापरून पुढचं कसं प्रूव्ह करायचं हे त्याने व्यवस्थित लिहून काढलं. त्याला युक्लिडियन जॉमेट्री असं म्हणतात. त्या माणसाने ते केलं म्हणून 2000 वर्षापूर्वी. तर त्याच्या जॉमेट्रीमध्ये SAS पॉस्ट्युलेट आहे, सिद्ध करता येत नाही. बाकोबा हे ग्रहितक आहे, सिद्ध करता येणार नाही. गेल्या 2000 वर्षात कोणी सिद्ध केलेलं नाही, म्हणून ते पॉस्ट्युलेट. ठीक आहे. आता हे जे आपण बोललोय सगळं ते इंग्लिशमध्ये घ्यायचं कसं? तर त्या स्टेटमेंट, प्रमेय जे स्टेटमेंट मी म्हटलो जे सत्य असतं, जे प्रमेय म्हणजे जे आपल्याला सिद्ध करता येतं, आणि ग्रहितक जे आपल्याला ॲझ्युम करावं लागतं, ते दिसतं कसं लिहिलेलं ते मी तुम्हाला आता कॉपी पेस्ट करून दाखवतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये कुठे लिहिलेलं आहे मी, त्याला आम्ही आता कॉन्ग्रुअन्स क्रायटेरिया असं म्हटलेलं आहे. म्हणजे पळवाट काढली. त्याला आपण थिअरम पण म्हटलेलं नाहीये आणि त्याला आपण पॉस्ट्युलेट पण म्हटलेलं नाहीये. कारण सांगतो तुम्हाला, त्याचं कारण असे की जर मी त्याला तर ते मला सिद्ध करावं लागेल, आणि जर मी त्याला पॉस्ट्युलेट म्हटलं तर चालेल खरं, पण ते समजवायला जरा अवघड पडणार म्हणून आम्ही त्या नोट्समध्ये त्याला पॉस्ट्युलेट म्हटलेलं नाहीये. पण आता माझं ऑलरेडी समजावून झालेलं आहे तुम्हाला की पॉस्ट्युलेट म्हणजे काय. त्यामुळे तुम्हाला ते SAS कॉन्ग्रुअन्स क्रायटेरियाच्या ऐवजी SAS पॉस्ट्युलेट असं म्हणायला हरकत नाही. बघा समजते का? आता मी वाचून दाखवतो. SAS पॉस्ट्युलेट, कॉन्ग्रुअन्स क्रायटेरिया, कॉन्ग्रुअन्स क्रायटेरिया नको, पॉस्ट्युलेट. काय सांगतं? अ करस्पॉन्डन्स बिटवीन टू ट्रायंगल्स इज
हे इथे दिलेलं आहे बघा, ABC corresponds with PQR. If two sides and included angle of a triangle are congruent with corresponding two sides and included angle of another triangle, then we say that two triangles are congruent by SAS postulate. अरे गुरुनाथ, हे झालं इंग्लिश मधलं स्टेटमेंट. आता मॅथमॅटिक्स मधलं स्टेटमेंट इथून चालू होतं. जे लिहिलं तरी सुद्धा ते बरोबर. बघा हे मॅथमॅटिक्स स्टेटमेंट काय म्हणतं, Q1 करस्पॉन्डन्स ABC PQR, म्हणजे हे पहिलं वाक्य झालं. आता टू साइड्स अँड इन्क्लुडेड अँगलच्या ऐवजी मी इथे लिहितो इफ BA कॉन्ग्रुएंट QP, included angle BAC congruent included angle QPR, AC congruent PQ, then triangle ABC is congruent to PQR by SAS postulate. आता इथे सगळ्यात महत्वाचं काय ते तुम्ही लक्ष द्या. इथे असं घडतंय की दोन ट्रायंगल एकमेकांना जेव्हा करस्पॉन्ड होत होते तेव्हा त्यांचे करस्पॉन्डिंग 6 एलिमेंट्स एकमेकांशी कॉन्ग्रुएंट होते. आता आपण फक्त 3 वापरले आणि ट्रायंगल कॉन्ग्रुएंट केले. याचा अर्थ उरलेले 3 आपल्याला ट्रायंगल देणारे परत. वी विल गेट दॅट इन्फॉर्मेशन बॅक. त्यामुळे जर तुम्ही 3 गोष्टी वापरून ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवला तर उरलेल्या 3 गोष्टी ट्रायंगल तुम्हाला देणार उलट्या. मग जर SAS ने हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील, म्हणजे आता इथे त्यांनी AB आणि AC आणि हा इन्क्लुडेड अँगल असं केलंय. ओके, ABAC आणि इन्क्लुडेड अँगल QP आणि QR आणि हा इन्क्लुडेड अँगल, ही साइड ही साइड ही साइड ही साइड, हा अँगल हा अँगल, मग हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट. ओके, असं जर झालं तर उरलेल्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ही साइड कॉन्ग्रुएंट असणार आणि मग त्याला आपण काय म्हणतो, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल CSCT. उरलेले दोन अँगल, हा अँगल BA तो या Q बरोबर कॉन्ग्रुएंट आहे. हा बघा ABC कॉन्ग्रुएंट PQR, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. उरलेला अँगल BCA इथे आहे, हा याच्याशी कॉन्ग्रुएंट असणार, BCA कॉन्ग्रुएंट QRP C. त्यामुळे बघा याला म्हणतात एफिशियन्सी. आपण 3च गोष्टी वापरल्या, ट्रायंगल कॉन्ग्रुएंट केला, ट्रायंगलने आपल्याला गोष्टी दिल्या. ओके, जरा विश्रांती देतो रेकॉर्डिंगला. सेकंड, ASC थिअरम म्हणजे काय, एक साइड दिली, दुसऱ्या ट्रायंगलची पण एक साइड दिली, एक अँगल दिला, दुसऱ्या ट्रायंगलचा पण करस्पॉन्डिंग तोच अँगल दिला आणि ट्रायंगल तिसरा पण अँगलच दिला आणि तिसरा पण ABC QR 1 BC congruent QR 2 angle B congruent angle Q 3 angle C congruent angle R, then triangle ABC congruent triangle PQR. Angle side angle, angle angle, side side, angle angle. समजतंय? आणि गोष्टींवरनं ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाला आणि ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाला म्हणून काय होणार आहे, देअरफॉर चौथी गोष्ट आपल्याला काय मिळणार आहे, AB कॉन्ग्रुएंट. पाचवी गोष्ट काय मिळणार आहे, AC कॉन्ग्रुएंट PR.
लक्षात घ्या. आणि 6वी गोष्ट काय मिळणार आहे? अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी. त्यामुळे हे झालं ASA. 2 नंबरला काय आहे? ASA. 3 नंबर पटकन सांगून टाकतो, हळूहळू लक्षात राहणार. जेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तेवढं लक्षात राहणार. तिसरं ASS किंवा त्याच्या आधी आपण दुसरं घेऊया, साधं घेऊया. तिन्ही साईड दिल्या. तिन्ही जर साईड दिल्या तर तुम्ही पहिल्यांदा BC काढा. मग कंपास मध्ये BA एवढी रेडियस घ्या, एक आर्क मारा. कंपास मध्ये CA एवढी रेडियस घ्या, दुसरा आर्क मारा. मग तुम्हाला पॉइंट A मिळेल. AB आणि AC जोडा. सगळ्यांचे ट्रायंगल सारखे दिसतील म्हणून ते कॉन्ग्रुएंट आहेत. कसं दिसणार? लिहायचं कसं? AB कॉन्ग्रुएंट PQ. सेकंड BC कॉन्ग्रुएंट QR. तिसरं CA कॉन्ग्रुएंट RP. या 3 गोष्टी दिल्या म्हटल्यावर काय झालं? ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PQR. ही गोष्ट आपल्याला मिळाली आणि ही गोष्ट आपल्याला मिळाली म्हणून आपल्याला काय मिळालं? परत वापस काय मिळालं? अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल P. 5वं अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल Q. आणि 6वं अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल. या 6 गोष्टी आपल्याला परत मिळाल्या. त्यामुळे 3 टेस्ट कोणत्या ते मी लिहिलं. सात जण येत आहेत अजून. बरं, चौथी टेस्ट आहे SAA. बा ओ ओ. काय काय दिलेलं असणार आहे? एक साइड दिलेली असणार AB आणि त्या क्रमाने 2 अँगल दिलेले असणार. मग हा अँगल दिलेला असणार आणि हा अँगल दिलेला असणार आणि मग तुम्हाला तो ट्रायंगल फिक्स करता येणार. C. ओके. सो 1 AB congruent PQ. 2 angle B congruent angle Q. 3 angle C congruent angle. ठीक आहे. या 3 गोष्टी जर इक्वल असतील, कॉन्ग्रुएंट असतील तर आपल्याला ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PQ मिळेल. आणि मग दोन ट्रायंगल कडून आपल्याला परत काय मिळेल? तर चौथी गोष्ट परत मिळेल, ती म्हणजे BC कॉन्ग्रुएंट QR. 5वी गोष्ट आपल्याला मिळेल ती CA कॉन्ग्रुएंट टू QRP. आणि 6वी गोष्ट आपल्याला जी मिळेल ती म्हणजे अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल P. हा झाला चौथा प्रकार. याच्या पलीकडे 4 टेस्ट आणि आता 5वी लिहितो ती स्पेशल फक्त राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोणाला फक्त उपयोगी आहे. त्याला म्हणतात RHS. RHS म्हणजे राईट अँगल हायपोटेन्युअस साइड. बरं, आता मराठीत लिहायचा प्रयत्न करतो. काटकोन कर्ण बाजू. बरं, याला मराठीत शॉर्ट फॉर्म काय आहे RHS ला? सांगा मला. RHS ला मराठीत शॉर्ट फॉर्म काय आहे? कर्णभुजा प्रमेय. कर्णभुजा प्रमेय. कर्णभुजा प्रमेय RHS. कर्णभुजा
प्रमेय. दोन भुजा आहेत त्याच्यामध्ये, एक हायपोटेन्यूस भुजा आणि मग काटकोनाचं नाव नाहीये खरं मराठीच्या ह्याच्यात, पण कर्ण म्हणजे राईट अँगल ट्रायंगल काटकोन. बर, मग आता इथे काय आपण घेणार आहे, जर अँगल बी जो आहे तो समजा आपला काटकोन आहे असं गृहीत धरूया. हा ए, हा बी आणि हा सी. तर आपल्याला दिलेल्या गोष्टी असणार आहेत काटकोन, अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल क्यू, दुसरं इक्वल टू 90. आता इथे मला काय लिहायला लागणार आहे माहितीये का, बघा तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये मी शिकवलं होतं की दोन कोन जे असतात ते एकरूप असतात आणि दोन कोनांची माप मेजर अँगल बी इज इक्वल टू मेजर अँगल क्यू इज इक्वल टू 90 डिग्री असं मला लिहावं लागणार, कारण 90 हा कॉन्ग्रुएंट नाहीये, 90 हा सारखा आहे, इक्वल आहे. दुसरं, या दोनापैकी कोणती एक बाजू, ए बी कॉन्ग्रुएंट पी क्यू, आणि तिसरी गोष्ट हायपोटेन्यूस ए कॉन्ग्रुएंट पी आर. या जर तीन गोष्टी अशा असतील तर ट्रायंगल एबीसी कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पी क्यू आर असणार, आणि हे दोन ट्रायंगल आपल्याला परत काय देणार, चौथी गोष्ट परत देणार बीसी कॉन्ग्रुएंट क्यू आर. पाचवी गोष्ट काय मिळणार आपल्याला, अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल पी, आणि सहावी गोष्ट काय मिळणार, अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल आर. जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर या पाच पैकी कोणत्या तरी एका टेस्टनेच ते एकरूप असणार, की नाहीतर एकरूप असणार नाही. दोन त्रिकोण एकरूप असतील तर या पाच पैकी कोणत्या तरी एका टेस्टनेच असणार. जर या पाच पैकी मध्ये जर दोन त्रिकोण बसत नसतील तर ते एकरूप असणार नाहीत. आता तुम्हाला एक उदाहरण देतो. सर हे जे आहे ते चौथा आणि दुसरा आहे ते सेमच आहे ना, चौथा आणि दुसरा सेम कुठे आहे, एस ए, म्हणजे ASA आणि SAA. हो पण सेम नाही आहेत ते. इथे एस ए मध्ये मधली बाजू जी आहे ना, दोन अँगलच्या मधली बाजू इन्क्लुडेड अँगल, आणि चौथा जो आहे त्याच्यामध्ये मधली बाजू नाही आहे, उरलेल्या दोन बाजूंपैकी एक बाजू आहे. ओके. त्याला सेपरेट असं आपण नाव दिलेलं आहे. टोटल एकूण किती कॉन्ग्रुएन्स टेस्ट आहेत, एकूण एकरूपतेची किती प्रमेय आहेत, किती आहेत, तर 5. चला आता लक्षात ठेवायचा प्रयत्न करूया. 5 कसोटी आहेत. पहिली SAS, दुसरी ASA, तिसरी SSS, चौथी SAA, आणि पाचवी कर्णभुजा RHS. या 5 टेस्ट आहेत. दोन त्रिकोण एकरूप असणार ते या 5 पैकी कोणत्या तरी एका टेस्टने, नाहीतर असणार नाही. समजलं इथपर्यंत? मला कल्पना आहे की हे नुसतं एका बाजूनेच चाललेलं आहे आणि या सगळ्याचा काय उपयोग, पण हे सगळ्यात फंडामेंटल आहे. बरेच पुढचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते या गोष्टी वापरून करता येणार आहेत. तुमच्या होमवर्क मध्ये 11 प्रॉब्लेम्स आहेत, त्या 11 प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला हे वापरायला त्यापैकी काहीतरी एक. आणि आता तुम्हाला अजून उरलेलं का नाही ते दाखवतो. काय झालं आता, ह्याने ऍडमिट का नाही करत मेसेज. अच्छा, काहीतरी मी कुठेतरी बटन दाबली. स्टॉप रेकॉर्डिंग. ओके, आता अजून एक गोष्ट राहिली आहे या सगळ्यामध्ये. 5 गोष्टी आपण लिहिल्या, ओ बाबा कुठे लिहिलं नाही, आणि अजून एक गोष्ट लिहिलेली नाही 7वी, ती म्हणजे कोको कुठे लिहिलेलं नाही. बाबा लिहून झालं, बाकोबा लिहून झालं, कोबाको लिहून झालं,
हा, त्याच्यानंतर बाकोको लिहून झालं, को बाबा लिहायला काय हरकत आहे, को लिहायला काय हरकत आहे. मग एकरूपतेचे कसोट्या आहेत, आर दे टेस्ट ऑफ कॉन्ग्रुअन्स. आणि मग जर ना आहेत तर मग त्या 5 जणांमध्ये इन्क्लूड करायला केले, आणि मग जर नाही तर का नाही माहिती पाहिजे आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला आता एक माहिती देतो, तुम्हाला एक मी कोण देतो, तुम्हाला एक मी साईड देतो, आणि मला अजून एक साईड देतो, म्हणजे को बाबा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो. बघा आता तुम्हाला एक कोण देतो, हिरवा देतो, कोण बी 30 अंश, बाजू बीसी 7 सेंटीमीटर, आणि बाजू एसी सी कशाला लिहिला, बाजू एसी 4 सेंटीमीटर. अशी जर माहिती दिली, जर मी तुम्हाला अशी माहिती दिली की अँगल बी 30, अँगल साइड बीसी 7 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर, तर तुम्हाला ट्रँगल काढता येईल का, प्रश्न नंबर 1. प्रश्न नंबर 2, सगळ्यांचे ट्रँगल सारखे असतील का, विचार करून उत्तर द्यायचंय, उचलली जीभ आणि लावली टाळ्याला नाही. बरं, आता मी काढायला घेतो ट्रँगल परत एकदा. कंपास पेटी माझ्याकडे आहे, मी हाताने काढतोय, पण कंपास पेटी आहे असं गृहीत धरूया. सेगमेंट बीसी काढलं, किती सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर. कोन मापक प्रोट्रॅक्टर बी वर ठेवून 30 डिग्रीची लाईन काढली. कोणती लाईन, रे 30 डिग्रीचा आहे, हा रे 30 डिग्रीचा आहे, तो काढला. आणि मग कंपास मध्ये 4 सेंटीमीटर अंतर घेऊन सी वर पॉइंट ठेवून आपला आर्क कट करायला गेलो. आर्क कट करायला गेलो झाला, आर्क दोन ठिकाणी कट झाला वर्तुळ. मग मला प्रश्न पडणार, याला ए म्हणू की याला ए म्हणू. त्यामुळे एक नव्हे तर 2 प्रकारचे त्रिकोण तयार झाले. दिलेल्या माहितीनुसार एक नसून 2 त्रिकोण तयार झाले, आणि 2 झाले म्हणून त्याला कसोटीचा दर्जा दिलेला नाही. SAA is not the test of congruence because you get more than one triangles. तुम्हाला एकापेक्षा जास्ती त्रिकोण मिळू शकतात दिलेल्या माहितीनुसार, आणि म्हणून ASS ही कॉन्ग्रुएन्सची टेस्ट नाही, एकरूपतेची कसोटी नाही. आता ही गोष्ट फार कमी मुलांना माहिती असते, अगदी कमी. ज्यांनी एकरूपतेचा अगदी डिटेल मध्ये अभ्यास केलाय, जसा आजच्या लेक्चर मध्ये आपण करतोय, ज्यांनी असा अभ्यास केलाय तेवढ्यांनाच ASS ही टेस्ट का नाही येते. आणि 2014 साली IITच्या परीक्षेत 12वीच्या पेपर मध्ये ASS टेस्ट का नाही त्याच्यावर गणित होतं दिलेलं एक. ज्या मुलांना ASS टेस्ट का नाही हे माहिती होतं, एवढीच मुलं ते गणित सोडवू शकली. बाकीच्या सगळ्या मुलांचं गणित चुकलं. टोटल 15 लाख विद्यार्थी बसतात, त्यातले फक्त 25-30 हजार मुलांनी ते गणित बरोबर केलेलं असणार, कारण त्यांना ASS ही टेस्ट नाही माहिती होती. अभ्यास करता करता तुम्ही काय काय करता सगळेजण, भांडतायत एकमेकांबरोबर. बरं ठीक आहे, त्यांचं ते बघतील भांडणाचं.
तुम्हाला समजतंय मी काय सांगतोय ते? दोन त्रिकोण का तयार झाले ते किती जणांच्या लक्षात आलेलं आहे? ASS मध्ये दोन त्रिकोण तयार होतात म्हणून ते कॉन्ग्रुअन्सची टेस्ट नाही, हे किती जणांना समजलंय? त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आणि बारीक गोष्ट सांगितली मी जरा. कुठेही कोणालाही माहिती असत नाही हे का असं असतं, आणि याच्यावर एक गणित विचारलेलं होतं. ज्या मुलांना ती का नाही हे माहिती आहे तेवढ्यांनाच ते गणित समजलं, अदरवाईज नाही. बरं ठीक आहे, आता मी तुम्हाला एक प्रॉब्लेम सोडवून दाखवतो की कॉन्ग्रुअन्स म्हणजे एकरूपतेची ही 5 जी प्रमेय आपण केलेली आहेत ती वापरून आपल्याला जे गणित घातलेलं आहे ते सोडवता येतं की नाही. तर उपयोग, नाही तर कशाला शिकायचं? हे आपल्याला गणित सोडवता आली पाहिजे म्हणून शिकायचं. तर मी आता तुम्हाला एक गणित घालतो आणि ते आपण आता सोडवून बघूया. चला, माझ्याकडे एक स्क्वेअर आहे, चौरस आहे, चौरस. सगळ्या बाजू सारख्या, सगळे कोण सारखे. ABCD इज अ स्क्वेअर. आणि त्या स्क्वेअर मध्ये P असा एक पॉइंट आहे, P, जो DA आणि DP आणि CP P हा पॉइंट असा घेतलाय की AD इज इक्वल टू DP इज इक्वल टू PC, आणि ऑलरेडी AD कोणाकोणाबरोबर आहे? इज इक्वल टू AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू CD. हे सगळे जण एकरूप आहेत, सारखे आहेत. प्रूव्ह दॅट म्हणजे सिद्ध करा PA कॉन्ग्रुएंट PB. तर आपण जर हे दोन रेषाखंड जोडले, PA जोडला आणि PB जोडला, तर ते दोघं एकरूप असणार का? सिद्धता आहे असणार. तर तुम्ही ते लिहू शकताय का व्यवस्थित? का असणार आणि किती जणांना येतंय आणि कोण दाखवू शकतोय, मला बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे. चला, हे पहिलंच गणित आहे एकरूपतेवर, कॉन्ग्रुअन्सवर, म्हणून मी लिहून दाखवतो कसं काढायचं असतं. तर आता मी उत्तर लिहायला सुरुवात करतो इथे. ठीक आहे. वी नो दॅट मेजर अँगल ADC इक्वल्स मेजर अँगल BCD इक्वल्स 90 डिग्री. बरोबर. PD इक्वल्स DC इक्वल्स PC. याच्यावरून आपल्याला काय मिळतं? ट्रायंगल PDC इज इक्विलॅटरल, म्हणजे समभुज. समभुज समभुज त्रिकोण आहे. अरे अच्छा, समभुज त्रिकोण आहे का? बर. म्हणून आपल्याला काय मिळालं? मेजर अँगल PDC इज इक्वल टू मेजर अँगल PCD इज इक्वल टू 60. हा अँगल किती आहे? 60. हा अँगल किती आहे? 60. व्हेरी गुड. त्यामुळे मग आपल्याला आता हा अँगल काढता येणार शोधून, ADP. देअरफॉर मेजर अँगल ADP इज इक्वल टू मेजर अँगल BCP इक्वल टू 30 डिग्री. इथपर्यंतची ही माहिती लिहून झाली. आता आपण वळणार आहोत कॉन्ग्रुअन्सीकडे. ठीक आहे. कॉन्ग्रुअन्सीकडे वळल्यावर आपल्याला काय लिहायला लागेल? पहिलं स्टेटमेंट, कन्सिडर ट्रायंगल ADP corresponds with triangle
BCP. स्टेटमेंट नंबर 1, AD कॉन्ग्रुएंट BC. का ते लिहायला पाहिजे? गिवन, किंवा तुम्ही साइड्स ऑफ स्क्वेअर असं पण लिहू शकता. म्हणजे चौरसाच्या बाजू आहेत त्यामुळे ते इक्वल आहेत. दुसरी इन्फॉर्मेशन, मेजर अँगल ADP इज इक्वल टू मेजर अँगल BCP इक्वल्स 30 डिग्री. तुम्ही या स्टेटमेंट जी आपण इथे केलेली आहे ती सगळी, या सगळ्यांना नाव देऊ शकता. 1, 2, 3, 4. ठीक आहे. आणि यांना पाहिजे तर आपण रोमन नाव देऊया. 1, याला नाव देऊया 2, 30 डिग्री. आता याचं कारण काय आहे? 4 मध्ये आपण लिहिलेलं आहे ADP इज इक्वल टू BCP, बरोबर. आणि तिसरी गोष्ट जी आपल्याला माहिती आहे ती म्हणजे DP कॉन्ग्रुएंट CP. का? गिवन, म्हणजेच साइड्स ऑफ स्क्वेअर. अरेच्छा, आपल्याला 3 गोष्टी मिळाल्या 2 ट्रायंगलच्या. करस्पॉन्डन्स ADP आणि BCP जो आहे त्याच्या 3 गोष्टी मिळाल्या. त्यामुळे आपण आता असं म्हणू शकतो, देअरफॉर बाय कोणती टेस्ट आहे. आता इथे टेस्ट शोधून काढणं आहे सगळ्यात महत्वाचं. 5 टेस्ट आहेत आपल्याकडे, इथे लिहितो. SAS, ASA, SSS, SAA आणि RHS. या 5 टेस्ट आपल्याकडे आहेत. तर यातली आता इथे ही 3 वाक्य मी लिहिल्यानंतर कोणती टेस्ट लागू पडतीये? साइड इन्क्लुडेड अँगल साइड. म्हणजे पहिली बाय SAS ट्रायंगल ADP कॉन्ग्रुएंट ट्रायंगल BCP. आणि म्हणून 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाल्याबरोबर तो उरलेल्या 3 गोष्टी आपल्या अंगावर फेकणार आहे. त्यातली गोष्ट कोणती? तर AP कॉन्ग्रुएंट BP. आणि इथे रिझन काय लिहायचं? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. हे आपल्याला सिद्ध करायचं होतं आणि कॉन्ग्रुएन्सी वापरून आपण ते सिद्ध केलं. सगळ्यात जास्ती महत्व कोणत्या शब्दाला आहे? याला. त्याच्या खालोखाल या 3 गोष्टी कारणासहित लिहिण्याला. कारण काय? आपल्या मनाला वाटलं म्हणून नाही, तर ते दिलेलं आहे. 30 डिग्री मी शोधून काढले. हे 30 डिग्री आपण शोधून काढलेत इथे, म्हणून 30 डिग्री हे दिलेले आहे. आणि म्हणून पूर्वी आपण लिहिल्याप्रमाणे SAS प्रमेय वापरून, SAS पॉस्ट्युलेट वापरून 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. आणि हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले म्हणून AP आणि BP कॉन्ग्रुएंट असलेच पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय असलं पाहिजे? अँगल APD इज गोइंग टू बी इक्वल टू अँगल BPD. हे काय आपल्याला सांगितलं नाही काढायला, पण असणार की नसणार? असणार. BPD. अजून काय असणार? अँगल DAP कॉन्ग्रुएंट अँगल CBP. असणार की नसणार? आता माझ्याकडे वेळ आहे. किती मिनिटं आहेत अजून? 14 मिनिटं आहेत. तर आता मागच्या लेक्चरमध्ये आपण आयसोसिलस बद्दल थोड्या गमती जमती केलेल्या होत्या. तर आता तुम्हाला मी असं काम देतो की पहिल्यांदा हा जो अँगल मी दिलाय APD, त्याचं माप किती ते शोधा आणि मला दाखवा. AP. आता जर तुम्ही ट्रायंगल APD बघितलात, APD,
तर डीए आणि डीपी सारखेच आहेत, त्यामुळे तो आयसोसिलस ट्रायंगल झाला, समद्विभुज त्रिकोण झाला. आणि त्याचा वरचा अँगल आपल्याला दिलेला आहे 30, त्यामुळे या तिघांची बेरीज 180, त्यातला वरचा 30, म्हणजे या दोघांची बेरीज 150. आणि त्यामुळे दोघेही सारखेच, आयसोसिलस हे दोन साइड्स इक्वल असल्यामुळे हे दोघे सारखे, म्हणून प्रत्येकाची बेरीज 75. त्यामुळे हा किती आहे? 75. हा किती आहे? 75. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, फाइंड मेजर अँगल APB. दाखवा उत्तर. जसे इकडे हे तर दोन त्रिकोण आपण एकरूप केलेले आहेत, कॉन्ग्रुएंट केलेत. कोणते दोन त्रिकोण कॉन्ग्रुएंट आहेत? हा त्रिकोण आणि हा त्रिकोण. त्यामुळे त्यांचे करस्पॉन्डिंग सगळे अँगल इक्वल असणार. त्यामुळे आपण 75, हा पण 75. बरोबर. आता आपल्याला विचारलाय हा, दोन प्रकारे हा काढता येईल. एक म्हणजे पॉइंटच्या भोवती 360 डिग्री असतात, तर इथे 75 75 झाले. हा मगाशीच आपण 60 डिग्री काढलेला आहे इक्विलॅटरल ट्रायंगल मुळे. त्यामुळे 175 अधिक 75 अधिक 60, 150 आणि 60 म्हणजे 210. 360 मधनं 210 वजा केले, राहिले 150. त्यामुळे उरलेला अँगल किती असणार आहे? 150. दुसऱ्या पद्धतीने काढायचा झाला तर इथे हा 90 अंश आहे, हा त्यातला 75 गेला, त्यामुळे हा उरलेला किती आहे? 15. तसाच इकडे 90 मधनं 75 गेला, उरलेला किती आहे? 15. बरोबर. आणि मग त्रिकोणाच्या सगळ्या कोणांची बेरीज होते 180, त्यातले 15 दून 30 गेले, तर 180 वजा 30 बरोबर 150. बघा समजतंय का मुलांनो? आता तुम्हाला एक प्रॉब्लेम मी सोडवून दाखवला, तो कसा लिहायचा ते समजावून दाखवलं पूर्ण. म्हणजे तुम्हाला जर कोणतेही दोन बाजू AP इज इक्वल टू PB असं सांगितलं असेल, तर त्या दोन बाजू ज्या दोन ट्रायंगलच्या असतील असे दोन ट्रायंगल शोधायला लागतील. ते दोन ट्रायंगल एकरूप करण्यासाठी, त्या एकरूपतेसाठी 3 गोष्टी अजून शोधायला लागतील. आणि त्या 3 गोष्टी अशा हव्यात की ज्याच्यामध्ये तुम्ही या 5 पैकी एक टेस्ट लावू शकाल. 5 पैकी एक ती टेस्ट नीट शोधून काढायला हवी. मग ती टेस्ट सगळं झालं, हे सगळं करून विचार करून की मग उत्तर लिहायला घ्यायचं, हे असं लिहायचं पूर्ण इथपासून इथपर्यंत. असे तुम्हाला 11 प्रॉब्लेम दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी सहज मिळतील. या 3 गोष्टींपैकी बघा, या 3 गोष्टींपैकी ही गिवन होती, ही गिवन होती, या सहज मिळालेल्या आहेत. गोष्ट शोधून काढायला तुम्हाला तुमची हुशारी वापरावी लागणार. ती गोष्ट जर तुम्ही शोधून काढली तर या 3 गोष्टी वापरून यातलं कोणतं हत्यार लावायचंय ते शोधायचं, ते लिहायचं. मग ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होणार आणि तुम्हाला पाहिजे असेल ती माहिती त्यातून मिळणार. छोट्या गोष्टी आपण आता केलेल्या आहेत, पण त्या जशा एकमेकांना जोडल्या जातील तशी ती मोठी गोष्ट तयार होणार आहे. एकदम तुमच्या लक्षात पण येणार नाही की तुम्ही किती मोठ्या गोष्टी हळूहळू करायला लागलात. तिसऱ्या लेक्चरला तुम्ही बरंच चांगलं काम करताय. पटापट तुम्ही मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर पटापट सांगताय. मोठे जिथे उत्तर लिहायचे तुम्हाला होमवर्कला दिलेले प्रॉब्लेम आहेत ते व्यवस्थित लिहिता आलेच पाहिजेत. मी लेक्चर नोट्स जी आज पाठवणार आहे ती पूर्ण नीट सगळ्यांनी वाचायची आहे. मी आता जे बोललोय ते सगळं त्याच्यात लिहिलेलं आहे, ते वाचायचंय, ते आपल्याला समजतंय की नाही चेक करायचंय. आणि जसं लिहिलं आहे तसं आपण लिहायचा प्रयत्न करायचा आहे. तर आपलं सगळं कसं बरोबर आणि चकाचक होणार आहे पुढे जाऊन. लक्षात येते तुमच्या? तर ती 10 गणितं तुम्ही सोडवा. रविवारपर्यंत ती सगळी गणितं स्वतः सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. रविवारी संध्याकाळी 7 वाजल्यानंतर येणाऱ्या गणितांचे नंबर त्याच्यावर टाकायचे. जो पहिला ते उत्तर देईल त्याच्यापेक्षा वेगळं जर उत्तर असेल तर दुसऱ्याने टाकायचं, नाही तर परत परत तेच टाकायचं नाहीये. तुम्ही तुमचं उत्तर टाकल्यावर तुमचं नाव लिहू शकता की कोणी लिहिलंय ते. म्हणजे बरोबर असेल तर शाबासकी, चुकलं असेल तर तुम्हाला सुधारवायला सांगायला लागेल की अरे बाबा हे तुझं चुकलंय म्हणून नाव पाहिजे तिथे. किंवा तुमचं प्रूफ लिहून झालं वहीमध्ये की तिथेच नाव टाका खाली.
म्हणजे अशी हायफाय सही वगैरे नाहीये. लोकांना वाचता येईल असं नाव टाका. म्हणजे तुम्ही जबाबदार आहे तुमच्या प्रूफला. तुमचं जे उत्तर सोडवलं तर त्याला तुम्ही जबाबदार पाहिजे म्हणून नाव पाहिजे तिथे. असं करून तुम्ही ते सगळे होमवर्कचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे. त्याच्यावर भरपूर विचार व्हायला पाहिजे. 8 दिवस तुमच्याकडे 2 लेक्चरच्या मध्ये 1 आठवड्याची गॅप असते. तुम्ही व्यवस्थित जर अभ्यास केला तर कुठे टॅलेंटला कमी नाहीये. टॅलेंट खचाखच भरा हुआ है सब में.